भगवान की जय, सिद्धार्थ गौतम बुद्ध भगवान की जय। तथागताच्या निर्वाणानंतर आणि परिनिर्वाण झाल्याच्या नंतर त्यांच्या अंतिम संस्काराच्या नंतर धर्माच्या रक्षेसंबंधी जो काही संघर्ष झाला त्या संबंधी माहिती आपण या भागामध्ये पाहणार आहोत। रक्षेसाठी संघर्ष। तथागताच्या देहाला अग्नीने भस्मसात केल्यानंतर कुशिनाराच्या मल्लानी रक्षा वस्ती गोळा केल्या व सभागारात त्या ठेवून भाले व धनुष्याच्या त्यांच्या भोवती कोट केला आणि त्या सर्व त्यांचा अंश चोरू नयेत म्हणून त्यांना पहारा बसवला। मग अशा पद्धतीने तथागतांच्या पार्थिव देहाची रक्षा झाली, राख झाली। मग राख झाल्याच्या नंतर त्या मल्लांनी तथागतांच्या त्या पार्थिव देहाची सगळी रक्षा, सगळ्या अस्थी एका जागी जमा केल्या आणि ती जमा केलेल्या अस्थी एका सभागृहामध्ये नेऊन ठेवण्यात आल्या आणि त्या ठिकाणी बाणांनी, धनुष्य बाणांनी आणि भाल्याने अशा प्रकारचा पहारा दिला की ते तथागतांची रक्षा, तथागतांच्या अस्थींचा अंश सुद्धा कोणी चोरून नेता कामा नये आणि म्हणून अशा प्रकारचा पहारा देण्याची तयारी त्या कुशिनाराच्या मल्लांनी त्या ठिकाणी केलेली आहे। सप्ताहापर्यंत नृत्य, गायन, वादन, पुष्पमाला व सुगंधी इत्यादी उपचारांनी मल्लाने त्या रक्षा असतीना मान सन्मान व आदरांजली अर्पण केली। तथागतांचा परिनिर्वाण झाल्याच्या नंतर तेव्हापासून 7 दिवसांनी तथागतांच्या पार्थिव देहावर अग्नी संस्कार करण्यात आले। त्याच पद्धतीने तथागतांच्या पार्थिव देहाची राख झाल्याच्या नंतर 7 दिवस पुन्हा त्या रक्षेचं, त्या राखेचं, अस्थींचं रक्षण त्या कुशिनाराच्या मल्लाने केलं। 7ही दिवस गायन झालं, वादन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या। तथागतांच्या त्या रक्षेला सुद्धा मान सन्मान आदरांजली वाहण्यामध्ये कोणत्याही प्रकारची कसर त्या कुशिनाराच्या मल्लाने ठेवली नसल्याचं ग्रंथकार सांगू लागले। मगध देशाचा राजा दाद शत्रू याच्या कानी आले की तथागताचे कुशिनारा येथे परिनिर्वाण झालेले आहे। त्याने मल्लाकडे दूत पाठवला आणि तथागताच्या अवशेषाचा थोडा मिळावा म्हणून विनंती केली। तथागताच्या परिनिर्वाणाची बातमी मगध देशाचा राजा जो आहे अजातशत्रू याच्या कानावर गेली आणि त्याला वाटलं की आपल्यालाही तथागतांच्या अस्थींचा काही अंश भेटला पाहिजे आणि म्हणून एका दूताला त्या अजातशत्रूने त्या कुशिनाराच्या मल्लांकडे पाठवलं आणि विनंती केली की आम्हाला सुद्धा तथागतांची थोडीशी राख किंवा तथागतांच्या अस्थींचा थोडासा अंश मिळावा, अशा प्रकारची विनंती तो अजातशत्रू करू लागलेला आहे। त्याच प्रमाणे वैशालीच्या लिच्छवी करून, कपिल वस्तूच्या शाख्या करून, कप्प्याच्या वलिया करून, रामगामच्या कोलिया करून आणि पावाच्या मल्लाकडून दूत आले। अशाच पद्धतीने बऱ्याचशा लोकांनी तथागतांच्या अस्थी मिळाव्या याच्यासाठी विनंती केली। वैशालीचे निच्छेवी आले, कपिल वस्तूंचे शाक्य आले, त्याचप्रमाणे कप्प्याच्या वलिये सुद्धा आलेले आहेत, रामगामचे सुद्धा काही कोली लोक आहेत ते सुद्धा आलेले आहेत, पावाचे मल्ल सुद्धा आलेले आहेत। अशा प्रकारच्या बऱ्याच राज्यांच्या लोकांनी आपले दूत पाठवले आणि त्या कुशिनाराच्या मल्लांना विनंती केली की तथागतांच्या रक्षेचा काही अंश, तथागतांच्या अस्थींचा काही अंश आम्हाला मिळावा, अशा प्रकारची विनंती ते कुशिनाराच्या मल्लांना करू लागले। अस्थीचा हिस्सा मागणाऱ्यात वेठद्वीपाचा एक ब्राह्मणही होता। एवढ्या मागण्या आलेल्या पाहून कुशिनाराचे मल्ल म्हणाले, तथागताचे परिनिर्वाण आमच्या गावात झाले आहे। मग त्याच पद्धतीने वेठद्वीप नावाचा एक गावचा एक ब्राह्मण सुद्धा आला आणि तो सुद्धा तथागतांच्या अस्थींचा अंश मिळावा अशी विनंती करू लागला। मग बरेचसे लोक तथागतांच्या अस्थींचा अंश मिळावा, रक्षेचा अंश मिळावा याच्यासाठी विनंती करू लागले, परंतु कुशिनाराचे मला म्हणाले की नाही, तथागतांचा परिनिर्वाण हे आमच्या गावामध्ये
भागामध्ये झालेला आहे आणि म्हणून तथागतांच्या आस्तींवर तथागतांच्या रक्षणावर फक्त आमचाच अधिकार आहे आणि याच्यातला थोडासा अंश देखील कोणालाही देणार नाही अशा प्रकारचा पवित्रा त्या कुशीनाराच्या मल्लाने घेतलेला आहे। तथागताच्या अवशेषाचा अंशही आम्ही कोणाला देणार नाही, त्यांच्यावर फक्त आमचाच हक्क आहे। परिस्थितीची गरज चाललेली पाहून द्रोण नावाचा एक ब्राह्मण मध्यस्थीसाठी पुढे आला आणि तो म्हणाला, माझे 2 शब्द ऐका। मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी वाद निर्माण झाला, संघर्ष निर्माण झाला। बऱ्याचशा राजांचे दूत आले, वेठदीपचा ब्राह्मण सुद्धा आला आणि तथागतांच्या आस्तींचा हिस्सा मागू लागला। मग अशा प्रकारे सगळेच लोक हिस्सा मागू लागले आणि कुशीनाराचे मल्ल काही तो हिस्सा देण्यासाठी तयार नाही। ते म्हणू लागले की तथागतांचे निर्वाण आमच्या गावामध्ये झाले आणि ह्या रक्षेवर या आस्तीवर फक्त आमचाच अधिकार आहे। मग त्या ठिकाणी वादाचा परिस्थिती संघर्षामध्ये झाली, युद्ध होण्याची परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून मग ही परिस्थिती युद्धाची निर्माण होऊ नये याच्यासाठी द्रोण नावाचा ब्राह्मण मध्यस्थी करू लागला। हा द्रोण नावाचा ब्राह्मण सुद्धा तथागतांच्या भिक्खू संघामध्ये काही काळापूर्वी सामील झालेला एक भिक्खूच आहे आणि तो आता त्या वादामध्ये मध्यस्थी करू लागलेला आहे। द्रोण म्हणाला, ज्या तथागताने आपणास संयमाचे शिक्षण दिले त्याच नरवरांच्या अस्तींच्या हिस्सेसाठी संघर्ष, रक्तपात आणि युद्ध व्हावे हे अनुचित आहे। आणि म्हणून तो द्रोण नावाचा भिक्खू म्हणू लागला की तथागतांनी अखंड जीवन आपलं हे संघर्ष होऊ नये याच्यासाठी घातलं। आश्चर्य व्यक्त स्वतः राजपुत्र असताना सुद्धा त्यानं संघर्ष होऊ नये याच्यासाठी ग्रहत्याग केला, संघर्ष टाळावा म्हणून ग्रहत्याग केला आणि तथागतांच्या ह्या आस्तीच्या भागासाठी अंशासाठी ह्या ठिकाणी वाद निर्माण होणं ही गोष्ट योग्य नाही। अशा प्रकारे तो द्रोण नावाचा ब्राह्मण म्हणजे द्रोण नावाचा भिक्खू त्या ठिकाणी मध्यस्थी करून बोलू लागलेला आहे। आपण सर्वांनी एकमताने मित्रत्वाने व दिल जमाईने अस्तीचे सारखे 8 हिस्से करण्याचे ठरवावे आणि प्रत्येक राज्यात त्यावर स्तूप उभारावे। मग त्या द्रोण नावाच्या भिक्खूने मध्यस्थी केली आणि असा एक मार्ग निवडून काढला की 8 राजांचे लोक आले होते, 8 राजाने दूध काढवले होते आणि त्या आस्तींचा भाग मागितला होता। मग त्या द्रोण नावाच्या भिक्खूने सांगितलं की आपण या आस्तींचे त्या रक्षेचे 8 हिस्से करूयात आणि सगळ्यांना ती वाटप करूयात आणि अशा प्रकारचा नियम लावूयात की त्या प्रत्येकाने ह्या आस्ती आणि तो अंश घेऊन गेल्याच्या नंतर त्याने त्या ठिकाणी तथागतांचा एक स्तूप उभारावा जेणेकरून तथागतांना वंदन त्या स्तूपाच्या ठिकाणी करता येईल। अशा प्रकारचा मधला मार्ग त्या द्रोण नावाच्या ब्राह्मणानं काढलेला आहे। प्रत्येक राज्यात त्यावर स्तूप उभारावे की जेणेकरून त्या ठिकाणी त्यांची पूजा जनतेला करता येईल आणि म्हणून स्तूप बांधल्याच्या नंतर त्या ठिकाणच्या जनतेला तथागतांना वंदन करता येईल आणि म्हणून रक्षेचा अंश घेऊन गेल्याच्या नंतर त्या प्रत्येकानं त्या ठिकाणी स्तूप उभारला पाहिजे। अशा प्रकारचा मधला मार्ग त्या द्रोण नावाच्या भिक्खूनं काढलेला आहे। कुशीनाराच्या मल्लाने मान्यता दर्शवली आणि ते म्हणाले, हे ब्राह्मणा तूच या अवशेषांचे सारखे 8 हिस्से करून सुयोग्य वाटणी कर। मग अशा पद्धतीनं आता कुठे ते कुशीनाराचे मल्ल तयार झाले, मानायला तयार झाले आणि म्हणाले की हे ब्राह्मणा आता ह्या अस्तींचे आणि रक्षेचे सारखे 8 हिस्से तूच कर आणि तूच आम्हाला ह्या सगळ्यांना ही आस्ती ही रक्षा वाटून दे। अशा प्रकारे ते कुशीनाराचे मल्ल त्या द्रोण नावाच्या ब्राह्मणाला भिक्खूला बोलू लागले। ठीक आहे, द्रोणाने संमती व्यक्त केली। त्यानंतर त्याने तथागताच्या अवशेषांचे सारखे 8 हिस्से केले। त्या पद्धतीने त्या द्रोण नावाच्या भिक्खूनं तथागतांच्या आस्तीचे रक्षेचे सारखे 8 हिस्से केले आणि ज्या 8 राजांकडून ती मागणी आलेली होती त्या प्रत्येकाला एक हिस्सा त्याच्यामधला देण्यात आलेला आहे। 8 हिस्से झाल्यानंतर 8 हिस्से करून झाल्यावर 2 ब्राह्मण म्हणाला
मी एक स्तूप बांधून काढे. अशा पद्धतीनं ते 8 हिस्से केले आणि 8 हिस्से 8 राजांच्या दूतांना देऊन टाकण्यात आले. आणि त्याच्यानंतर तो हिस्से करणारा द्रोण नावाचा भिक्खू त्या कुशीनाराच्या मल्लाला म्हणू लागला की ज्या पात्रामध्ये तथागतांच्या अस्थी आणि रक्षा ठेवण्यात आली होती ते पात्र मला देऊन टाका. आणि ते पात्र घेऊन गेल्याच्या नंतर मी सुद्धा त्या पात्रावर एक तथागतांचा एक स्तूप उभारेल आणि त्या ठिकाणी सुद्धा घंटा तथागतांना त्या ठिकाणी वंदन करू शकेल. अशा प्रकारची मागणी तो द्रोण नावाचा भिक्खू त्या कुशीनाराच्या मल्लांना करू लागला. सर्वांनी तेज पात्र त्याला देण्याची मान्यता दर्शवली. अशा रीतीने तथागताच्या स्थिरक्षेसाठी विभागणी झाली आणि संघर्ष शांतीने व सलोख्याने मिटला. अशा पद्धतीनं ते रक्षा ठेवलेलं ते पात्र जे होतं त्या कुशीनाराच्या मल्लाने त्या द्रोण नावाच्या भिक्खूला देऊन टाकलं. आणि म्हणून जो वाद निर्माण झाला होता, युद्ध होण्याची जी वेळ आली होती ती ह्या ठिकाणी मिटली. शांततामय वातावरण त्या ठिकाणी झालं आणि सगळीकडं ते सगळे 8 राजांचे दूत द्रोण नावाचा वामन निघून गेले. जसं तथागताने राजपुत्र सिद्धार्थ असताना ग्रहत्याग केला तो युद्ध टाळण्यासाठीच केला होता. ओळीच्या नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोल्ह्यामध्ये नेहमी वाद होऊ लागला आणि युद्धासाठी प्रस्ताव टाकला. आणि तथागताने युद्ध होऊ नये, नाहक जनतेचे बळी त्या ठिकाणी जातील म्हणून ग्रहत्यागाचा मधला मार्ग निवडला होता. आणि म्हणून त्या तथागतांच्या रक्षेसाठी सुद्धा जो संघर्ष निर्माण झाला होता, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती ती सुद्धा त्या द्रोण नावाच्या भिक्खूच्या माध्यमातून शांततेच्या मार्गाने मिटली असं ग्रंथकार त्या ठिकाणी सांगू लागले. बोलो भीम भगवान की जय. सीतार्थ गौतम बुद्ध भगवान की जय.